3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. भिवंडीचे महापौर नारायण चौधरी यांनी स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराजांना 150व्या जयंतीनिमित्तानं पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळेला महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर, उपमहापौर तारिक मोमीन यांच्यासह अनेक महापालिकेतील पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बदलापूर शहरामध्ये 430हून अधिक अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत हॉटेल, शेड, भंगार दुकानं असे जवळपास 70 ते 80 दुकानं जेसीबीनं जमीनदोस्त करण्यात आले. तसंच पुढील काळामध्ये सातत्यानं ही कारवाई सुरू राहणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. 3.5 लाख मालमत्ता धारकांपैकी नवी मुंबईमध्ये 2.25 लाख डिफॉल्टर असल्याचा गौप्यस्फोट नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेंनी महासभेत केलाय. या डिफॉल्टर मालमत्ता धारकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. कामात दिरंगाई केल्यामुळे कोपरखैरणे विभागातील एका कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि भारताचे माजी रेल्वे मंत्री मुकुल राय यांचं निधन झालेलं आहे. प्रदीर्घ आजारानंतर त्यांनी वयाच्या 72व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणाचा चाणक्य हरपल्याची भावना व्यक्त होती आहे. राज्यातील 10,000 शाळांच्या बाह्य मूल्यांकनामध्ये मुंबईतील 46 शाळा या गुणवत्तावान ठरलेल्या आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील 429 शाळांना अ श्रेणी मिळाली असून मुंबईच्या 46 शाळांचा यामध्ये समावेश आहे. नवी मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर होतोय. 27 ठिकाणी फेरीवाल्यांचे हॉटस्पॉट तयार झालेले आहेत. प्रशासनानं वर्षभरात 1.25 लाख फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. नवी मुंबई फेरीवाला मुक्त करण्याचं महापालिका प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये आजपासून IVF सेंटर सुरू होणार आहे. यामुळे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील जोडप्यांना दिलासा मिळणार आहे. या सेंटरचं उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईमध्ये फेरीवाल्यांवर गेल्या आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई करण्यात येते. या कारवाईचा परिणाम भाजीवाला बाजारावर झालेला आहे. पदपथावर भाजी विक्री करणारे अनेक विक्रेते नवी मुंबईतील APMC मार्केटमधील घाऊक बाजारामध्ये भाजी घेण्यासाठी येत नसल्याचं दिसून आलंय. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी 12वीच्या परीक्षा काळात सर्व केंद्रांवरील CCTV यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे आदेश दिलेत. परीक्षा केंद्र परिसर, वर्गखोल्या आणि संगणक प्रयोगशाळांमधील चित्रीकरण जतन करणं बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे CCTV बंद आढळल्यास प्राचार्य, केंद्र संचालक आणि समन्वयकांवर कारवाई करण्यात येईल. दिल्लीमध्ये अमित शहा यांनी भारतातील पहिले सहकारी आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्म भारत टॅक्सी लॉन्च केलेली आहे. या टॅक्सीमुळे नागरिकांना सहज प्रवास करता येणार आहे. तसंच कार्यक्रमादरम्यान अमित शहा यांनी देखील भारत टॅक्सी चालकांशी संवाद साधला. सिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. या बर्फवृष्टीमुळे शेकडो पर्यटक अडकून पडलेत. सगळे रस्ते बंद झालेत. सर्वत्र केवळ बर्फ दिसतोय. या अडकलेल्या पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय.